स्वागत आहे तुमचं आशिष म्हात्रे या चॅनलमध्ये। आणि आज आहे अनंत चतुर्थीच्या माझ्याकडनं सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आणि आज निघालेलो आहोत आपण गिरगाव चौपाटीला सर्वात गणपती बाप्पांचं विसर्जन बघण्यासाठी। जसं आपल्याला पॉसिबल नाही झाला लालबागच्या राजाला जायला, कारण की आम्ही गेलतो पण काही कारणास्तव आम्ही रिटर्न आलो। सो आता चाललो आपण, बघू जर लालबागच्या राजाचं दर्शन झाला विसर्जन सोहळ्यानिमित्त तो चांगला होईल। आणि तुम्ही शेवटपर्यंत राहा, तुम्हाला असं वाटेल का तुम्ही पण गिरगाव चौपाटीला माझ्यासोबत आहात असं व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करीन। सो नक्की राहा, कंटिन्यू। आपला पहिला स्टेशन म्हणजे सिवूडवरनं पुढं आता तुम्हाला डिटेल देतो मी। सिवूडवरनं उतरलो कुर्ल्या स्टेशनवर, आणि कुर्ल्या स्टेशनवरनं आपल्याला पकडायची होती CST स्लो। चिंचपोकलेला उतरलो, करी रोडला उतरलो। करी रोडला राजा आहे, तुम्हाला दाखवते मी। इथला माहोल बघा, गर्दी जाम आहे। आम्ही आता राजाच्या जवळ पोचू वाटतंय असं मला वाटतंय, बघा ते कंटिन्यू राहा तुम्ही। ब्रिजला बघा जरासा टेका जर आले फक्त। गर्दीमधून रस्ता काढत आम्ही चाललो राजाच्या जवळ चरण दर्शन घेण्यासाठी। खूप असं मस्त दर्शन झालं आम्हाला लालबागच्या राजाचं, आणि गर्दीवरनं समजलं असेल किती स्ट्रगल आहे। सो नंतर झाला आपला मुंबईचा राजा गणेश गल्लीवाला 22 फूटवाले की जय हो। पण आला, आणि आता आम्हाला चिंतामणीचं पण दर्शन होणारच आहे। मंडपातून आताच निघलाय, जस्ट 2:30 वाजता निघला गणपती बाप्पा। आता टाइम झाला 3:30। आज भरपूर मस्त दर्शन झालं राजाचं, पण आवाज नसेल येत तुम्हाला कारण की इथला फटाकडे आणि बँड होता त्याच्यामुळं। हा बघा चिंचपोकलीचा चिंतामणी।
वाजून 9 मिनिटं आली आणि आता मी महालक्ष्मीला झालो, कारण की तिथनं आपल्याला चर्नी रोडला जायचं आहे. कारण की गिरगाव चौपाटीवर भरपूर खेतवाडीचे गणपती गेले असतील, ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. आणि आम्हाला मस्त दर्शन झाला, लालबागच्या राजाचं पण मस्त दर्शन झाला आणि चिंतामणी, मुंबईचा राजा, सर्व पाठीमागनं गणपती येतात. पर्यंत बघायला भेटतील, पर्यंत पाठी होतं त्याच्यामुळे तुम्हाला दाखवलं नाही मी. सो आता डायरेक्टली जाऊ चर्नी रोडला. लेट्स गो. आणि आवाज पण नसेल येत, कारण की मी माईक वापरत नाही ॲक्च्युली, मोबाईलमध्ये शूट करतो मी जास्त ब्लॉग. बघा आता कंटिन्यू द्या. अंकित भाई दमलास का? नाही दमला? दमला नाही भाई. दरवर्षी आम्ही येत राहू दोघेच जण विसर्जनाला. चर्नी रोड स्टेशनवरनं उतरलो, डायरेक्टली गेलो गिरगाव चौपाटीला. वे टू गिरगाव चौपाटी. यो सिग्नल इथनंच गणपती सर्व येतात. जी गिरगाव चौपाटी इकडं रात्री आलतो. सो आपल्याला पहिला दर्शन झाला खेतवाडीचा ओमतांडव. आणि ही मूर्ती आहे ना ती 50 फुटाची आहे आणि मूर्तिकार आहेत कुणाल पाटील. आणि हे मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती आहे ना पूर्ण 360 फिरतो. तुम्हाला पुढच्या क्लिपमध्ये दाखवते बघा. सो त्याच्याच पाठी होता ओमतांडवच्या पाठी मुंबईचा महाराजा. ही मूर्ती आहे ती 47 फुटाची आहे. मागच्या वर्षी पण एवढीच होती आणि यावर्षी पण एवढीच आहे. आणि खेतवाडी बोललं की सर्व मोठेच गणपती तुम्हाला. आणि सर्व या व्हिडिओमध्ये खेतवाडीचे भरपूर गणपती कवर झालेले आहेत. पाठीमागनं पण खेतवाडीचेच गणपती येतात. भटकंती प्रवासाला रविदादा भेटला आहे बघा, जवळ आहे. सो नंतर आम्हाला झाला गौड गणपतीचं दर्शन. आणि ही आहे ती विठ्ठलाच्या रूपात आहे, अखिल चंद्रवाडी. आणि मूर्तिकार आहेत सिद्धेश दिगोळे. खूप अशी सुंदर अशी मूर्ती. सो नंतर दर्शन झालं आपण राजा तेजुकायाचा. खूप अशी मूर्ती सुंदर आहे आणि याचे मूर्तिकार आहेत राजन झाड. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.
सो गायज व्हिडिओ करतो एंड. व्हिडिओ कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा, कारण की भरपूर स्ट्रगल करून जायला लागते जर तुम्ही विसर्जनाला जात असाल तर. आणि मस्तपैकी राजाचं पण दर्शन झालं आणि सो हॅप्पी झाला आज, कारण की मागच्या वर्षी गेलो तेव्हा आपल्याला काही राजाचं पण दर्शन नव्हतं झाला नीटसा. यावर्षी नक्की दर्शन झालं आणि तुम्हाला घर बसले गिरगाव चौपाटी आणि मुंबईचा विसर्जन सोहळा दाखवण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. कधी 10 दिवस गेले पत्त्याच नाही लागला आणि आज होती अनंत चतुर्थी. सो व्हिडिओ करतो एंड.